खेळण्याचा प्रयत्न केला, बॅटची एज घेते आणि चेंडू मात्र सरळ घेतला. यष्टनचा वेत आणि ते फर्निचर डिस्टर्ब झालंय. फलंदाज झालंय बाद. अप्रतिम अशा पद्धतीने पहिल्याच बॉलवरती गोलंदाज आर्यन खारकर हा मैदानावरती आलेला आहे. मित्रांनो, गोलंदाज आपण मैदानावरती पाहतोय याच आर्यन खारकरला जी आता रायगड प्रीमियर लीग झाली, त्या रायगड प्रीमियर लीग मध्ये उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्याने बाईक जिंकले असा बायकरमॅन आर्यन खारकर मैदानावरती येतोय. एम डी फाउंडेशन अर्थातच त्यांच्या वतीने ती स्पर्धा पहिलाच बॉल इथे फलंदाज बाद झाला. नवीन फलंदाज मैदानावरती येतोय कुणाल. कुणाल आणि निखिल ही जोडी मैदानावरती आता आलेली आहे. दोनही जर आपण खेळाडू पाहिलं तर नॉन स्ट्राईक एंडवरती निखिल पाटील. आज पाहिलं तर रिसेंटली जी अलिबाग प्रीमियर लीग स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये सुद्धा मॅन ऑफ द सिरीजमध्ये बाईक जिंकणारा हाच खेळाडू नवतरुण खानाव या संघामध्ये होता. नवतरुण खानाव संघासाठी ज्याने खूप चांगल्या पद्धतीने उत्कृष्ट कामगिरी केली आणि अलिबाग प्रीमियर लीग सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचा मान सुद्धा नवतरुण खानाव संघाने पटकावला होता. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ जातोय. 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द रोप येतोय एक शानदार ग्लोरियस चौकार. बॅलन्स टीम पाहायला मिळणार आहे कारण 7-4 IPL फॉर्मॅट आपण खेळतोय आणि म्हणूनच या मॅचमध्ये किंवा या स्पर्धेमध्ये एक चांगला दर्जा. आता मात्र हॉरिझॉन्टल बॅटने इथे खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ येतोय खेळाडूच्या हातामध्ये आणि पंचांनी मात्र इथे रिव्ह्यू घेतलाय. वेस्ट हाईट इथे आता आपण चेक करणार आहोत. वेस्टच्या वरती असेल, कंबरेच्या वरती असेल तर त्या बॉलला इथे नो म्हणून घोषित करण्यात येईल, परंतु आपण रिप्लेच्या वतीनं पाहणार आहोत आणि ते थर्ड अंपायर आता हा चेंडू पाहण्यासाठी सज्ज झाले आहेत. तर नो बॉल म्हणून पंचांनी घोषित केलेला आहे कारण कमरेच्या वरती हा बॉल होता आणि पंचांनी त्यांना दंडित केले. संघाची धावसंख्या आता पुढे सरसावेल. आपण आता पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 6 या आकड्यावरती. आणि याच दरम्यान अथर्व पाटील यांच्यासाठी 500 रुपयांचं जे कॅश प्राईज आलं होतं ते घेण्यासाठी अथर्व आपण मंचाकडे यावं. तर पुन्हा एकदा मैदानाकडे येऊयात. यावेळेस नेक्स्ट बॉल आता निखिल पाटीलच्या बॅटमधून डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू सरळ जातोय बॉडीच्या दिशेनं. वेट फॉर अंपायर डिसिजन आणि हा मात्र चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. एक अनबिलिव्हेबल अविश्वसनीय फटका सीमारेषेच्या बाहेर. आणि कुणाल नाईक आहे पनवेल तालुक्यामधील भिंगारी गावचा. जी हाँ, और एक लोकल बॉय निखिल निखिल पाटिल के बल्ले से आता हुआ ये बैक टू बैक
नक्कीच या ठिकाणी डीजे मास्टर सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने कॉर्डिनेशन आमच्या समवेत आहे. 16 धावा धफलक्यावरती आल्यात. पहिल्याच ओव्हरचा खेळ मैदानावरती मार्गस्थ आहे. बॅटिंग करणारा संघ हार्दिक वॉरियर्स ताजपूर, तर फिल्डिंग करणारा संघ आपण पाहिला तर रुची एंटरप्राइजेस अमरदीप कोळगाव हा संघ इथे खेळत आहे. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉलर आर्यन खारकर. यावेळेस मात्र निखिल पाटीलच्या बॅटमधून सलगच्या 3 बॉलवरती 3 षटकार, हा मात्र येतोय चौकार. गेंद के ऊपर भी चौका आया था, नो बॉल भी था, उसके बाद फिर छक्का, फिर चौका और निखिल के बल्ले से आता हुआ ये तीसरा बड़ा स्ट्रोक। इसके पहले कुदाल नाइक के बल्ले से भी एक स्ट्रोक हमें देखने को मिला। कुल मिला के 20 रन स्कोर कार्ड पर। जी हाँ, इस मरतबा नो लुक शॉट बिल्कुल रोक नहीं सकते क्योंकि गेंद डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर 30 गज के विपक्ष सूफी 11 रामराज या दोन संघादरम्यान यानंतर सामना होणार आहे. तर मी दोन्ही संघांचे कर्णधार यांना विनंती करतोय की हा सामना अर्थात एक सत्र संपलं की इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणार आहे, तर आपण तत्पर राहा, अन्यथा 2 धावांची पेनल्टी आपल्याला कंपल्सरी दिली जाईल. कारण हा मेसेज अध्यक्षांतर्फे माझ्यापर्यंत आलेला आहे. म्हणून माझी विनंती असेल की इनिंग ब्रेकमध्ये लगेचच आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे, तिथे टॉस केला जाईल. तर मैदानावरती आपण पाहिले तर अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी आता रिसेंटली झाली आणि त्या अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफमध्ये एक गंभीर दुखापत झाली होती ज्या खेळाडूला, आणि तरी देखील ज्याच्याकडे शेवटल्या क्षणापर्यंत झुंज दिली आणि मॅन ऑफ द सिरीज झाल्यानंतर ज्याने आता बाईक पटकावली तोच फलंदाज निशांत कडवे बॉलिंग ट्रॅकवरती आलाय, ज्याने अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये बहारदार असा परफॉर्मन्स दिला होता. परंतु आता आपण घोटवडे क्रीडा संकुलवरती जेव्हा आपण ॲज अ आयकॉन म्हणून खेळत असतो तर त्यावेळेला कशा पद्धतीने इथे तो फलंदाजी करेल किंवा कशा पद्धतीने तो गोलंदाजी करेल, निशांत कडवेची अजून ओळख सांगायची झाली तर ज्याच्या नावावरती तब्बल 2 बाईक आतापर्यंत आहेत क्रिकेटच्या या क्षेत्रामध्ये, आणि आज मात्र इथे बॉलिंग ट्रॅकवरती तो यासिन सर सज्ज झालाय. जी हाँ, आपने सही कहा, एक फाइटर खिलाड़ी है, एक ऑलराउंडर खिलाड़ी है. ये लीजिए, मगर निशु का भी स्वागत किया है. ओवर पिच गेंद हाफ वॉली बनाकर अक्रॉस द लाइन हालांकि खेला था, मगर मिड विकेट सीमा रेखा के बाहर दर्शक दीर्घा में और एक लंबा हिट. यावेळेस पुन्हा एकदा मैदानावरती यासिन सर आता मात्र आपल्याला समालोचन कमी करायला मिळणार आहे आणि डीजे मास्टरला मात्र संधी जास्त मिळणार आहे. पुन्हा एकदा वळूयात डीजे मास्टरकडे. तर पुन्हा एकदा वळूयात मैदानाकडे. 38 धावा धफलकावरती झालेल्या आहेत. लगारच्या 2 बॉलवरती 2 मोठे फटके पाहायला मिळाले कुणालच्या बॅटमधून. आता मात्र अलॉंग द कार्पेट घेऊन काढलेला हा फटका, ऑफ ड्राईव्ह फटका, लॉंग ऑफच्या दिशेनं मात्र हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळाली आणि हीच प्रोफेशनल खेळाडूकडून शिकण्यासारखी गोष्ट आहे. जेव्हा अगोदरच्या 2 बॉलवरती 2 षटकार आल्यानंतर त्याने तिसऱ्या बॉलवरती 1 धाव घेतली, इथे स्ट्राईक रोटेट केली आणि नवीन फलंदाजाला पुन्हा एकदा निखिल पाटीलला स्ट्राईक एंडवरती आणले. तर पुन्हा एकदा मैदानाकडे निशांत कडवे.
यावेळेस पूर्णपणे शफल झाला होता, अर्थातच स्विच हिट करण्याचा प्रयत्न मैदानावरती राहिला, परंतु चेंडूवरती एक चांगल्या पद्धतीची पकड आहे किंवा चेंडूमध्ये एक खूप चांगल्या पद्धतीने नियंत्रण आहे आणि त्याचमुळे आपण पाहिलं तर निखिल पाटीलला इथे बीट करण्यामध्ये यशस्वी ठरलाय. आणि आताच यासिन सर, ग्रामस्थांपैकी मला सांगण्यात आलेलं आहे की या मैदानावरती येणाऱ्या आगामी काळामध्ये तुम्हाला 40+ सुद्धा मॅचेस मात्र पाहायला मिळणार आहेत. यावेळेस मात्र चेंडू पुन्हा एकदा सरळ सीमारेषेच्या बाहेर, ग्लोरियस शानदार फटका, ब्रँडेड फटका, षटकार. पद्धतीने करायचं, कारण आतापर्यंत त्याचं आपण वैयक्तिक धावसंख्या पाहिली तर 6 बॉल्समध्ये ज्याने 26 धावा इथे कंप्लीट केल्यात आणि या स्पर्धेमध्ये सर्वात फास्टेस्ट 50 त्याच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळणार का, हे सुद्धा आता पाहणं योग्य असणार आहे. जिथे 6 बॉलमध्ये 26 धावेचं योगदान त्याने आपल्या संघासाठी दिलंय. यावेळेस फुलटॉस बॉल अगदी खूप चांगल्या पद्धतीने खेळून काढलेला आहे आणि आता मात्र चेंडू सरळ जातोय, अप्रतिम असा चौकार. तर पहिल्या षटकामध्ये एक आणि त्याच वेळेला बेधुंद फलंदाजी मैदानावरती करतोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण आतापर्यंत पाहिली तर जाऊन पोहोचेल ती म्हणजे 49 या आकड्यावरती. नवीन गोलंदाज मैदानावरती आलाय. निमिष मात्र हा नवीन गोलंदाज मैदानावरती आलेला आहे. पंच पुन्हा एकदा फिल्डिंगची इथे पडताळणी करत आहेत आणि मॅचला मात्र प्रारंभ होतोय. 2 ओव्हर्स कंप्लीट झाल्यात, 49 धावा धावफलकावरती. यावेळेस मात्र पुन्हा एकदा पंचांकडे पाहिलंय आणि पंचांकडून मात्र कोणत्या पद्धतीने इथे मात्र इशारा येत नाहीयेत. चेंडू लिगल आहे, वैध आहे आणि पहिलाच बॉल इथे डॉट पाहायला मिळतोय. 49 धावा धावफलकावरती आल्यात, एक गडी बाद झालाय आणि अजूनही या सत्रामध्ये आपण पाहिलं तर 11 खेळाडूंचा खेळ मात्र 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 49 धावा. यासिन सर, पहिल्या 13 बॉल्समध्ये आपण पाहिलं तर बॅटिंग करत असताना 49 धावा आतापर्यंत पूर्ण झाल्या आहेत. जी हाँ, थोड़ा सा जो कन्फ्यूजन था उसे हमने दूर किया है. इसी बीच एक बहुत ही अच्छा स्ट्रोक जरूर था निशांत, मगर डीप मिड विकेट में सीधा फील्डर के हाथों में खेल गए थे, इसी वजह से 1 ही रन यहाँ पे मिलेगा. कुल मिला के 50 का आंकड़ा यहाँ पे छू चुके हैं सिर्फ 2.2 ओवर में. वेरी वेल डन, क्या कमाल की बल्लेबाजी हो रही है. देखिए, मुझे लगता है निशांत इस दोनों रात में ये सबसे फास्टेस्ट हाफ सेंचुरी होगी. नक्कीच सहमत आहे तुमच्या मताशी, कारण पहिल्याच जर आपण 14 बॉल्समध्ये पाहिलं तर 50 धावा कंप्लीट केल्या आहेत आणि आज हार्दिक वॉरियर्स ताजपूर संघाकडून बरेचसे सपोर्टर्स मला मात्र दिसत आहेत.
अगदी सपोर्ट करण्यासाठी आलेत. पुन्हा एकदा यावेळेस फुलटॉस बॉल आणि सरळ पाठवून दिलाय सीमा रेषेच्या बाहेर ओव्हर द रोप. ब्रँडेड शानदार षटकार. निखिल बहुत ही अलग रूप में, रौद्र रूप में नजर आ रहे हैं। सिर्फ 8 गेंदों का सामना किया है और 36 रन बनाकर खेल रहे हैं और उनका साथ बखूबी अंजाम देते हुए कुणाल, जिन्होंने मात्र 7 गेंदों का सामना किया है और 19 रन बनाकर खेल रहे हैं। 56 रन ऑन स्कोर कार्ड। चांगली पार्टनरशिप मैदानावरती. यावेळेस फटका फसलाय. चेंडू बऱ्याच हवेमध्ये, परंतु मिड ऑफचं क्षेत्र इथे मात्र खाली होतं आणि त्याचमुळे इथे एकच धाव मात्र पाहायला मिळाली. खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर इथे फिल्डिंग सुद्धा फार महत्त्वाची आहे, कारण ही मोठी स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये जशी बॅटिंग महत्त्वाची आहे, जशी बॉलिंग महत्त्वाची आहे, त्याच वेळेला फिल्डिंग सुद्धा महत्त्वाची आहे. निशांत, यहाँ पे देखिए निखिल ने हर गेंद के ऊपर चौका या छक्का लगाया है। ये पहला उनका सिंगल रन. क्या बात आहे. विस्फोटक फलंदाजी कशा पद्धतीने करायची, किंबहुना आक्रमक कशा पद्धतीने व्हायचं आणि त्याच वेळेला सेन्सिबल खेळी कशा पद्धतीने करायची, हे निखिल पाटीकडून शिकण्यासारखं आहे. पुन्हा एकदा याकडे मॅचकडे फुलटॉस बॉल. चेंडू मात्र बऱ्याच हवेमध्ये आणि इथे मात्र कॅच पकडलाय फलंदाज बाद. और ये दूसरा झटका लगता हुआ, मगर कमाल की बल्लेबाजी यहां पे हुई है, क्योंकि हालांकि पहला विकेट पहली गेंद पर आया था। किसी ने भी नहीं, शायद ये नहीं सोचा होगा कि इसके बाद आने वाले जो बल्लेबाज हैं वो तूफान मचा देंगे। एक जमी हुई जोड़ी मैदान से बाहर जा चुकी है और अब जो बल्लेबाज बल्लेबाजी करने के लिए मैदान में आए हैं उनका नाम है भूषण झावरे। भूषण झावरे स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाजी करेंगे, मगर स्पेशली निशांत, हमें यहाँ पे जो आउट होने वाले बल्लेबाज थे कुणाल नाइक, उनकी भी तारीफ करनी होगी, क्योंकि उन्होंने 8 गेंदों का सामना किया और 19 रन अपने टीम के लिए जोड़े। और जो बल्लेबाजी कर रहे हैं निखिल पाटिल, उन्होंने तो कमाल कर दिया है। 9 गेंदें और 37 रन बनाकर नॉट आउट खेल रहे हैं नॉन स्ट्राइकिंग एंड पर। भूषण मैदानावरती. भूषणच्या बॅटमधून इथे मात्र खऱ्या अर्थानं पंचांकडे पाहिलंय आणि यावेळेस आपण पाहिलं तर इथे बॅटची एज कॉट बिहाइंड द विकेट. फलंदाज भूषण जावरे डक आउट स्वरूपात बॅक टू द पॅव्हिलियन. टीम ताजपुर को, हार्दिक वॉरियर्स पुरस्कृत ताजपुर, ये टीम का नाम, और उनके सामने जो खेलने वाली टीम है रुचि इंटरप्राइजेस अमरदीप कोलगांव। हालांकि दोनों भी टीमें जानी मानी है और उन तीनों टीमों में जो आज आइकॉन के रूप में खिलाड़ी खेल रहे हैं वो बहुत ही बढ़िया और नामचीन खिलाड़ी हैं। जैसे कि निशांत कड़वे को हमने देखा, जैसे आपने भी कहा कि 2 बाइक अब तक वो मैन ऑफ द सीरीज के खिताब से जीत चुके हैं। उसी के साथ साथ निखिल जो खेल रहे हैं वो भी बाइक मैन है, क्योंकि उन्होंने अलीबाग प्रीमियर लीग का मैन ऑफ द सीरीज की बाइक अपने नाम की है। नक्कीच. आणि त्याच वेळेला आपण पाहिलं तर अनंत गोंदी फाउंडेशन नवतरुण खानावळ या संघाचे ते भाग होते आणि त्या संघामध्ये त्याने ॲज अ कॅप्टन म्हणून खूप चांगल्या पद्धतीने भूमिका साकारली. आणि त्याच वेळेला आपण पाहिलं तर आकाश गोंदी यांचा नेतृत्वाखाली तो संघ त्या ठिकाणी उतरला होता आणि खूप चांगल्या पद्धतीने खेळ निखिल पाटीलचा आपण पाहिला. पुन्हा एकदा वयात मैदानाकडे इथे या बॉलवरती एक धाव केली, कंप्लीट दुसरीचा प्रयत्न, एका धावेवरती संतुष्ट झालेत आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहिली तर पुढे सरसावेल, ते जाऊन पोहोचेल 58 या आकड्यावरती. देखिए निशांत, यहाँ पे इस प्रतियोगिता का पहला आधा शतक लगाने का सुनहरा मौका है निखिल पाटिल के पास, क्योंकि 38 पर पहुंच चुके हैं और अभी भी 5 गेंद आना बाकी है.
नक्कीच आणि ज्या प्रकारचा त्याचा बॅट फ्लो आहे किंवा त्याचं जे टेम्परामेंट त्यांनी पकडलंय ते कंटिन्युअस ठेवावं लागणार आहे. कन्सिस्टन्सी या शब्दाला फार महत्त्व आहे आणि तीच कन्सिस्टन्सी इथे मात्र इथे ठेवावी लागणार आहे निखिल पाटीलला. स्ट्राईक एंडवरती आता आपण पाहिलं तर आशिष आहे. यावेळेस आशिषच्या बॅटमधून पुन्हा एकदा सरळ मात्र लॉंगॉनच्या दिशेनं ओव्हर द रोप येतोय षटकार. मध्ये टेनिस क्रिकेट डॉट इनचा एक सिम्बॉल आहे. त्याच वेळेला त्याच्याच खाली जर डाव्या बाजूला पाहिलं उजव्या बाजूला तर विद्यमान सरपंच सुधीजी धर्मा चेरकर यांचा फोटो आपण पाहू शकतो. तसेच लेफ्ट साईडला आपण जर फोटो पाहिला तर ज्याने या स्पर्धेला पुरस्कृत केलेला आहे असे छोटम शेट यांचा फोटो आपण स्क्रीनवरती पाहतोय. तत्पूर्वी पुन्हा एकदा मैदानाकडे वळूयात. चेंडू सरळ जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. बल्ले से लगातार बैक टू बैक 2 छक्के आ चुके हैं, मगर इसमें दबा कवर के ऊपर से उड़ाना चाहते थे. डीप कवर में फील्डर तैनात, फील्डर को ढूंढ लिया है और आशीष तीसरी गेंद के ऊपर लगातार 2 छक्के लगाने के बाद बैक टू दी पैवेलियन. थँक्यू सो मच. आशिष 3 बॉलमध्ये 12 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलं आणि आता नवीन फलंदाज मैदानावरती जातोय ज्याने ॲज अ आयकॉन म्हणून बऱ्याच स्पर्धेमध्ये खेळलेला आहे. किंबहुना आपण जर भोनंग गावाचा विचार केला तर भोनंग गावामध्ये असा खेळाडू भेटलेला आहे ज्या खेळाडूकडे खूप चांगल्या पद्धतीची बॅटिंग आहे, ज्या खेळाडूकडे खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आहे आणि आज खऱ्या अर्थानं ॲज अ आयकॉन म्हणून भरपूर व्यावसायिक स्पर्धेमध्ये ज्याला आपण खेळताना पाहतोय तोच फलंदाज जयेश शेळके स्ट्रायकिंग इनवरती आहे. या षटकातील आता 2 बॉल्स मात्र शिल्लक असणार आहेत. 70 धावा धाफलकावरती आल्यात, 4 गडी बाद. चांगला फटका खेळून काढलेला आहे. वाडीश लंगॉपच्या दिशेनं हा चेंडू जातोय. एक सिंगल धाव कंप्लीट केली आहे. सिंगल धावाच्या समवेत संघाची धावसंख्या धाफलकावरती पाहिली तर ती आता 71 या आकड्यावरती पोहोचले. आणि आता आपण पाहिलं तर लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग इथे शेवटला चेंडू असणार आहे आणि आता स्ट्राईक इनवरती 10 बॉलमध्ये 38 धावेचं योगदान देणारा निखिल पाटील. फुल टॉस बॉल खूप चांगल्या पद्धतीने इथे फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू सरळ जातोय, 1 बाउन्स ओव्हर द रोप येतोय चौकार. हार्दिक वॉरियर्स ताजपूर बॅटिंग करत असताना इथे 75 धावा पूर्ण केल्यात आणि रिव्ह्यू सुद्धा इथे घेतलेला आहे. लास्ट बॉलसाठी आपण लगेच चेक करणार आहोत की शेवटल्या बॉलवरती वेस्ट हाईट आपण चेक करणार आहोत आणि योग्य तो डिसिजन टेक्नॉलॉजीच्या थ्रू पुन्हा एकदा पोहोचवणार आहोत. धन्यवाद निशांत. भोसले वॉरियर्स थेरोंडा संघाचे कर्णधार आणि सुफी 11 रामराज संघाचे कर्णधार. चला आपण टॉस करायला लवकरात लवकर यायचं आहे, अन्यथा 2 धावांची पेनल्टी तुम्हाला 100% बसणार. थेरोंडा संघाचे कर्णधार आलेले आहेत. चला सुफी 11 रामराज, किफायत पटेल आणि थेरोंडा संघाचे कर्णधार अजय चौलकर दोन्हीही संघनायक इथे आलेले आहेत आणि सन्माननीय माजी सरपंच खानाव ग्रामपंचायत माजी सरपंच सन्माननीय जितेन गोंधळे यांच्या शुभ हस्ते इथे टॉस केला जातोय. हेड इज कॉल अँड इट इज स्टेल. तर सुफी 11 रामराज संघाचे कर्णधार यांनी हा टॉस जिंकलेला आहे. धन्यवाद सरपंच साहब. आपका फैसला क्या होगा? फील्डिंग करने का यहाँ पे फैसला किया है.
किफायत पटेल माझ्या समवेत आहेत. त्यांनी टॉस जिंकलेला आहे. किफायत पहिलाच सामना खेळताय तुम्ही. एक्सपिरियन्स नसणारच आहे कारण या मैदानावरती तुमचा पहिला सामना आहे. तर काय वाटतंय साधारण तुम्ही इथे आल्यापासून सामने पाहिले असेल की इथे जास्तीत जास्त किती धावांपर्यंत इथे रोखावं लागेल? 50 के अंदर रोकने का आपका इरादा होगा. टॉस जर आपण जिंकला असता तर आपला निर्णय काय असता? फिल्डिंग घेतलं सर. परंतु आता तुम्हाला तर फलंदाजी करायची आहे. 50 धावांपर्यंत तुम्हाला रोखण्याचा प्रयत्न असेल. काय वाटतंय या खेळपट्टीवरती किती धावा जर झाल्या तर आपण सेफ होऊ शकतो? 60 पर्यंत टार्गेट ठेवू मी. आज कोणकोणते 4 खेळाडू तुमच्या संघामध्ये आम्हाला खेळायला पाहायला मिळतील? परेश ठाकूर आहे, अमित नाईक, चैतन्य पाटील आणि आतिश माटे. ओके, तर दोन्ही संघांना आपण हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करूया. विश यू ऑल द बेस्ट बोथ ऑफ यू. दोन्हीही संघांना विनंती असेल की आपली प्लेइंग लिस्ट आमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवायची आहे. तर मित्रांनो, न्यूज फॉर द सेंटर पॉइंट. सुफी 11 रामराज ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. तर आपण कोणत्याही प्रकारचा इथे वेळ वाया घालवणार नाही आहोत. लगेचच वळणार आहोत कॉम्बॉक्समध्ये. आमच्याशी जोडलेले आहेत निशांत पाटील आणि निलेश पाटील. धन्यवाद. अंपायर्स आमच्याशी संपर्क साधायचा आहे. अंपायर्स दोनही अंपायर्स लगेच आमच्या समवेत जॉईन व्हायचं आहे आणि थोडीशी चर्चा आपण करणार आहोत आणि पहिल्या षटकाचं जे कन्फ्युजन आहे ते आपण दूर करणार आहोत. तर शंका क्लिअर झालेली आहे. तर तो षटकार कन्सिडर केला आणि 2 धावा तुमच्या एक्स्ट्रा वाढणार आहेत. तर आता आपण धावसंख्या पाहिली तर 2 ने वाढणार आहे आणि इथे धावसंख्येमध्ये 2 ने भर झाल्यानंतर टार्गेट होणार आहे ते म्हणजेच स्कोर झालेला आहे 77. तर जिंकण्यासाठी 78 धावांची गरज. ताजपूर संघ ओके. येस, तर आता 78 धावांची गरज असणार आहे. पहिल्या ओव्हरचा किंवा पहिल्या सत्राचा खेळ मात्र समाप्त झाला. तर मॅनेजमेंटच्या वतीनं आता ही शेवटची वॉर्निंग आलेली आहे आणि ही लास्ट वॉर्निंग सर्वांसाठी असणार आहे. 4 ओव्हर्समध्ये तुम्हाला इथे 20 मिनिटं देण्यात येणार आहेत. पहिली 3 षटकं तुम्हाला 15 मिनिटाच्या आतमध्ये संपवायचे आहेत. जर तिथे तुम्ही 16 मिनिटं यूज केली तर एक प्लेयर हा मात्र 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागणार आहे. हॅलो, धन्यवाद निशांत. पुन्हा एकदा मी व्यासपीठाकडे घेऊन जातोय. अर्थात व्यासपीठावर उपस्थित निलेश गोपाल थळे या ठिकाणी उपस्थित असताना ग्रामस्थांच्या वतीनं आपण त्यांना सन्मानित करतोय. मी विनंती करतोय निलेश गोपाल थळे कृपया आपण पुढे यायचं आहे. सन्मान्य अरुण खंडागले आपल्याला विनंती असेल आपल्या शुभ हस्ते निलेश गोपाल थळे यांना आपण सन्मानित करतोय. मायेची शॉल आणि त्याचबरोबर मांगल्याचं प्रतीक म्हणून पुष्पगुच्छ देतोय. अरुण खंडागले मी आपल्याला विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान घ्यायचा आहे. व्यासपीठावर आपण सन्मान घेतोय. पाहूया मित्रांनो, निलेश गोपाल थले घोटोडे ग्रामस्थ त्यांचा सन्मान सत्कार या व्यासपीठावर होतोय. माईची शॉल आणि मांगल्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांना सन्मानित करतोय. धन्यवाद निलेश थले, आपण स्थानपन्न व्हायचं आहे. तसेच चंद्रकांत परशुराम खंडागले यांना सुद्धा आपण ग्रामस्थांच्या वतीनं सन्मानित करतोय. चंद्रकांत परशुराम खंडागले ग्रामस्थांच्या वतीनं आपण सन्मानित करतोय.
रामदास धुमाल मी आपल्याला विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण चंद्रकांत यांना सन्मानित करूया. कामानिमित्त गावाच्या बाहेर राहणारी ही मंडळी अर्थात एक रजनी क्रिकेटची स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली आणि पुन्हा एकदा आपल्या गावाची ओढ आपल्याला गावाकडे घेऊन येते याचं ज्वलंत उदाहरण आपण या व्यासपीठावर पाहतोय. धन्यवाद चंद्रकांत खंडागले. त्याचबरोबर कालच्या रात्रीमध्ये आपण 40+ खेळाडूंना सन्मानित केलं. अर्थातच ज्याने काल रात्रीमध्ये आणि आज सुद्धा आपल्याला योगदान दिलं पंचांच्या भूमिकेत संजीव पाटील उर्फ काका यांना आपण सन्मानित करतोय. निशांत पाटील काय म्हणशील काकाविषयी? संजीव काका आपल्या या पट्ट्यामधील आपण पाहिलं तर उत्कृष्ट फलंदाज किंवा गोलंदाज आहेत. पण त्याच वेळेला आपण पाहिलं तर अंपायरची भूमिका सुद्धा लगातार नॉनस्टॉप त्यांनी 11 सामने दिवसभर केल्याचा रेकॉर्ड सुद्धा संजीव काकाच्या नावावरती आहे. आणि त्याच संजीव काकाला मोर्या मैदान संघाचा हा खेळाडू आहे आणि त्याला आपण सन्मानित करतोय. मायेचे उपदार शाल त्याचप्रमाणे मांगल्याचं प्रत्येक पुष्पगुच्छ देऊन त्याला या स्पर्धेमध्ये सन्मानित केले जात आहे. तर ग्रामस्थ सन्माननीय श्रीकांत शिंदे यांच्या वतीनं आपण संजीव काका यांना इथे सन्मानित करणार आहोत. तसेच मैदानावरती विहंगम दृश्य ड्रोन कॅमेऱ्याच्या द्वारे टिपण्यात येत आहे. आपण मैदानावरती पाहिलं तर इथे ड्रोन कॅमेरा आणि या ड्रोन कॅमेऱ्याच्या द्वारे या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट. तर संजीव काकासाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करायचा आहे सर्वांनी. अप्रतिम अशा पद्धतीने अंपायरची भूमिका असेल आणि मंडळाला सहकार्य असेल त्यांच्या वतीनं सातत्यानं पाहायला मिळतं. धन्यवाद निशान. कारण कालच्या रात्रीचा विचार केला आणि आज सुद्धा काकाने दिलेले योगदान हे मंडळासाठी फार महत्त्वाचं होतं. अर्थात व्यासपीठावरचा सन्मान झालेला आहे आणि पुन्हा एकदा रसिक प्रेक्षकांना ज्यांच्या गोड आवाजातून आपण हा सामन्याचं धावतं वर्णन ऐकवणार आहोत. कृपया यासीन सर मी आपल्याला विनंती करतोय. ओव्हर टू यासीन सर. धन्यवाद. हमें देखने को मिले हैं. जी हाँ, गेंद मुहैया करवाइए. गेंद आउट ऑफ द पार्क जा चुकी है. वॉलंटियर्स प्लीज गेंद मुहैया करवाइए. जी हाँ, गेंद आ चुकी है. मगर हाल ही में अलीबाग चैंपियन ट्रॉफी आपने देखी होगी. एक बहुत ही शानदार बहुत ही जबरदस्त टूर्नामेंट था वो. उस टूर्नामेंट के मैन ऑफ द सीरीज के खिताब से जिन्हें नवाजा गया था द बाइक मैन निशांत कड़वे स्ट्राइकिंग एंड पर. अब तक 2 बाइक जीत चुके हैं. एक बाइक उन्होंने मुरुड तहसील में जीता था, मैन ऑफ द सीरीज का खिताब अपने नाम किया था. और इस साल एक बाइक जीता है अलीबाग तहसील में पिंट्या पाटिल प्रफुल्ल पाटिल मैन फ्रॉम हसीवरे. उन्होंने भी 2 बाइक अपने नाम किए हैं. और इसी के साथ जयेश लट ने 1 बाइक अपने नाम किया है. ये लीजिए. और एक लाजवाब यंगस्टर नौजवान खिलाड़ी सागर पाटिल के बल्ले से आता हुआ ये करारा छक्का. एट रनों की जरूरत है. तब हम सभी को लगा था कि यह मैच 1 साइडेड होगा, मगर मुझे बिल्कुल नहीं लगा था, क्योंकि मैं जानता हूं इन दोनों भी खिलाड़ियों को, दोनों भी बल्लेबाजों को. सागर पाटिल हालांकि उन्हें पिंट्या नाम से पहचाना जाता है और निशांत कड़वे निशु नाम से पहचाने जाते हैं. निशु के बल्ले से 2 छक्के और सागर पाटिल ने भी छक्के की सहायता से अपना अकाउंट ओपन किया है. पहले हो चुकी है, मगर 30 गज का दायरा यहां पे मौजूद था. 20 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. अब 18 गेंदें बची है और 58 रनों की जरूरत. हर ओवर में तकरीबन आपको 19 या 20 रन बनाने ही होंगे. इसी तरह से अगर धमाके करते रहेंगे, इसी तरह से बड़े स्ट्रोक अगर हमें देखने को मिलेंगे तो यह मैच जीता जा सकता है और फिर इतिहास रचा जाएगा अगर यह मैच जीता जाएगा तो, क्योंकि यह आसान बिल्कुल नहीं है. 78 मात्र 4 ओवर में आपको बनाने हैं. मगर निशु अपने रंग में और उसी के साथ सागर पाटिल भी अपने रौद्र रूप में नजर आते हुए.
इसी बीच उनको रोकने के लिए नए गेंदबाज आए हैं निखिल पाटिल। ये लीजिए और एक उड़ाया है, फिर से एक बार लॉग ऑफ के फील्डर उस गेंद को मात्र निराशा से देखते रहे। बिल्कुल किसी भी फील्डर के लिए कोई मौका नहीं, आउट ऑफ द पार्क। निशु के बल्ले से आता हुआ ये तीसरा छक्का, पहले 7 गेंदों में 4 छक्के, दोनों भी बल्लेबाजों ने जड़ चुके हैं। मैच बहुत ही रोमांचकारी होता हुआ और इसी तरह से मैच हो, ये सभी क्रिकेट के दीवाने चाहते हैं कि ऐसा ही मैच हमें देखने को मिले, बड़े बड़े स्ट्रोक, लंबे लंबे हिट हमें देखने को मिले। और इसी वजह से दूर दूर से क्रिकेट के दीवाने इस मैदान के आसपास बहुत ही ज्यादा तादाद में इकट्ठा हो चुके हैं। जी हाँ, इस मरतबा यॉर्क करने की कोशिश, मगर उसे खोद कर खेला। 2 खिलाड़ियों के बीच में से फिर से एक बार गेंद फरार, मिलेंगे रन यहां पे फिर से एक बार 4। रनों की संख्या देखिए फिर से एक बार छलांग लगाकर जा पहुंची है 30 पर। पहले ओवर में 20 रन आए थे, पहली 3 गेंदों में दूसरे ओवर के 10 रन जुटा चुके हैं। जी हां, इसमें दबा कारपेट के सहारे, कारपेट को आग लगाती हुई गेंद, मगर वहां पे क्या कमाल की फील्डिंग। मुझे तो पहली नजर में लगा था कि ये चौका ही होगा। वहां के खिलाड़ी की मैं दाद देना चाहूंगा, लाजवाब शानदार वो फील्डिंग का नजारा था। जयेश शेर के मैन फ्रॉम बोनंग, बहुत ही बढ़िया, ये शानदार खिलाड़ी है, जज्बाती खिलाड़ी है। ओहो, इसमें दबा गेंद हवा में है, क्या उस गेंद के नीचे फील्डर पहुंच सकते हैं? जी नहीं, तकदीर वाले रहे पिंड्या। हालांकि ये जोरदार प्रहार किया था, मगर गेंद ने बल्ले का टॉपेज लिया था। गेंद बहुत देर तक हवा में थी, मगर नजदीकी फील्डरों में फील्डर मौजूद नहीं था, उसका फायदा मिला सागर को। सागर इस 1 रन के साथ पहुंचे हैं 7 पर, मगर सभी की निगाहें निशान के ऊपर। ओहो, फिर से एक बार उड़ाया है। जी हां, गेंद जाएगी सीधा आउट ऑफ द पार्क। फिर से एक बार करारा। चालीस रनों की और जरूरत। पहले 12 गेंदों में आपने 38 रन जुटा लिए हैं। 12 गेंदों में अगर आप 38 रन जुटा सकते हो तो बचे हुए 12 गेंदों में भी 40 रन आ सकते हैं, क्योंकि बल्लेबाजी करने वाली टीम ने अब तक एक भी विकेट नहीं खोया है कोलगांव टीम की। और ये इन 2 बल्लेबाजों की जितनी तारीफ करें उतनी कम, क्योंकि निशांत कड़वे की बल्लेबाजी का जौहर तो हमने देखा है, मगर सागर पाटिल भी कच्चे गुरु के चेले नहीं है। वो भी अगर आज अपने रंग में आए तो वो भी तहलका मचा सकते हैं। कुणाल नाइक के ऊपर हल्ला बोल किया, उसके बाद आए हुए गेंदबाज निखिल पाटिल के ऊपर भी हल्ला किया है। और अब इन 2 बल्लेबाजों को रोकने के लिए लोकल हीरो जयेश के ऊपर भरोसा जताया है। जयेश शेलके भी एक शानदार ऑलराउंडर की हैसियत से अक्सर खेलते हुए नजर आते हैं, मगर आज और अभी इस वक्त उनके ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी है। आज उनका इम्तिहान होगा। जी हां, इस मरतबा गेंद हवा में थी, मगर गेंद गोली की रफ्तार से भाग रही है लॉन्ग लेग सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए। हालांकि कहीं और खेलना चाहते थे पिंड्या, थोड़ा सा फंस गए थे, मगर तकदीर का साथ यहां पे मिला। गेंद बहुत देर तक हवा में थी, मगर इस मरतबा फिर से एक बार पॉइंट के सर के ऊपर से खेला है। डीप पॉइंट खाली है, डीप कवर के फील्डर ने एक लंबी दौड़ तो लगाई, मगर वो पहुंचने के पहले ही गेंद फरार हो चुकी है। फिर से एक बार दर्शक दीर्घा में 4 रन।
वो देखना चाहते हैं, उसी तरह से ये मैच होता हुआ बार बार यहाँ पे सोचने पर मजबूर करते हुए देखिए उनके साथी और संग सहकारी जयेश शेलके को कुछ समझाते हुए, मगर पहली 2 गेंदों पर 2 चौके आने के बाद अब गेंदबाज जयेश शेलके भी थोड़े से मनोवैज्ञानिक दबाव में घिर चुके हैं और वो स्वाभाविक है क्योंकि इंसान की ये फितरत है, क्योंकि इंसान जितनी यहाँ पे कोशिश करता है उन्हें कामयाबी नहीं मिलती है तो थोड़े से निराशा के अवस्था में तो दिखाई देंगे। जी हाँ, इस मरतबा ओवर पिच गेंद जरूर थी, उसे सीधे बल्ले से खेलना चाहते थे मगर शायद गेंद टप्पा खाने के बाद थोड़ी सी कट होकर अंदर की तरफ आई। हमारी स्क्रीन तो यहाँ पे बंद हो चुकी है, इसी वजह से कुछ समझ में तो नहीं आ रहा है, मगर एक अंदाजे से मैं बताना चाहूंगा। मगर इसी बीच दोनों भी बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल कर लिया है। इस 1 रन के साथ रनों की संख्या में बढ़ोतरी होती हुई 47 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। पहली 3 गेंदों में 9 रन जुटा लिए हैं, क्या और 3 गेंदों में यहाँ पे 10-12 रन आ सकते हैं। जी हाँ, आ सकते हैं। इस मरतबा ग्लांस किया है, गेंद को बहुत ही फाइन खेला है, फिर से एक बार गेंद फाइन लेग सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए। जिस तरह की बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं ये दोनों भी बल्लेबाज, आज दोनों भी बल्लेबाजों ने जबरदस्त बल्लेबाजी करते हुए फिर से एक बार अपनी पहचान बनाई है, अपना जौहर दिखाया है, अपने बल्ले का दमखम दिखाया है। अब यहाँ पे 1 रन लेंगे ऐसा लग रहा था मगर स्ट्राइक अपने हाथों में रखना चाहते हैं और दूसरे रन का यहाँ पे मौका था, उस मौके को भुनाना चाहते थे। तेजी के साथ यहाँ पे दूसरा रन चुरा लिया है निशु ने और इन 2 रनों के साथ रनों की संख्या हो चुकी है 53 रन। जीतने के लिए 7 गेंदों में 25 रनों की जरूरत। ये गेंद बहुत ही अहम होगी, ये गेंद बहुत ही इंपॉर्टेंट होगी। इस गेंद के ऊपर अगर बड़ा स्ट्रोक आता है तो ये मैच अंतिम ओवर के लिए थोड़ा सा आसान हो सकता है और इसी वजह से इस गेंद के ऊपर क्या होता है ये देखना बहुत ही मजेदार हो सकता है। जी हाँ, बहुत ही बढ़िया गेंद थी। जयेश की जितनी तारीफ करे उतनी कम, क्योंकि 2 सेट बल्लेबाज को जिनकी नजरें, जिनकी आंखें जम चुकी है, जिन्होंने बहुत वक्त इस विकेट के ऊपर गुजारा है, इस विकेट को भली भांति अब देखा है, इस विकेट के ऊपर कितना घुमाव है, इस विकेट के ऊपर कितना बाउंस है, इसे जाना है। उन बल्लेबाजों को कुछ हद तक पहले 2 ओवर के मुकाबले में यहाँ पे रोक के रखा, थामे रखा। हालांकि 3 चौके इस ओवर में हमें देखने को मिले, उसके बावजूद 16 रन उन्होंने इस ओवर में खर्च किए हैं। अब 6 गेंदें बची है और 24 रनों की जरूरत। हर ओवर में तकरीबन 19-20 रनों की जरूरत थी, इस ओवर में थोड़ा सा पिछड़ते हुए दिखाई दिए और आखिरकार 6 गेंदें और 24 रन। तमाम जो क्रिकेट के दीवाने हैं उत्सुकता से और उत्कंठा से इस मैच को देख रहे हैं कि इस मैच का क्या होने जा रहा है। क्या ये मैच बल्लेबाजी करने वाली टीम जीत सकती है, क्या ये मैच गेंदबाजी करने वाली टीम जीतेगी? अगर हमारे प्रेडिक्शन से, हमारे अंदाजा से सोचा जाए तो थोड़ा सा हल्का सा झुका हुआ जो एक तराजू हमें नजर आ रहा है वो ताजपुर की तरफ, क्योंकि हार्दिक वॉरियर्स पुरस्कृत ताजपुर जो टीम है यहाँ पे वो गेंदबाजी कर रही है और अमरदीप कोलगांव रुचि एंटरप्राइजेस वो बल्लेबाजी कर रही है और 6 गेंदों में 24 रन बनाना निशान इतना भी आसान नहीं होता, क्योंकि आपको कम से कम 4 बड़े स्ट्रोक इन 6 गेंदों में खेलने होंगे। 4 स्ट्रोक अगर खेलते हैं तो ही ये मैच जीता जा सकता है। इसी बीच आशीष को यहाँ पे दावत दी है गेंदबाजी के मार्ग पर। आशीष आए हैं निर्णायक ओवर में। ओहो, पहली गेंद पर सीधा डंडे पे निशाना था। इसीलिए दोस्तों अक्सर मैं कहता हूं कि आपको स्टंप टू स्टंप अटैक करना होगा, क्योंकि वाइड यॉर्कर आप जब करते हैं तब ओवर पिच गेंद होने की
शक्यता होती है। और यहाँ पे देखिए यू मिस आई डेफिनेटली हिट, आपके स्क्रीन पर देख सकते हो परफेक्ट यॉर्कर दो टांगों के बीच में खंबा उखाड़ दिया है और निशांत बैक टू दी पवेलियन। आउट होने के बाद नए बल्लेबाज आए हैं साहिल खांबे, मैन फ्रॉम दिगोड़ी। नॉन स्ट्राइकिंग एंड पर जो बल्लेबाज है पिंट्या पाटिल, वो भी दिगोड़ी से बिलोंग करते हैं। मगर अब थोड़ा सा मुश्किल होता हुआ 5 गेंदें और 24 रनों की जरूरत। आहा, कमाल की गेंदबाजी, शानदार गेंदबाजी, जबरदस्त गेंदबाजी, जितनी तारीफ करे उतनी कम आशीष की। आशीष ने पहली 2 गेंदों के ऊपर इस मैच को अपनी तरफ पूरी तरीके से झुका दिया है, क्योंकि अब 4 गेंदें मात्र बची है और लगातार यहां पे बड़े स्ट्रोक आपको खेलने होंगे। जी हां, ये देखिए चमत्कार यहां पे होता हुआ, चमत्कार है ये, क्योंकि नो बॉल के ऊपर छक्का। ये 7 रन मिलेंगे और 24 रनों से ये 7 रन माइनस करते हुए दिखाई देंगे हमारे स्कोरर। अब जीतने के लिए 4 गेंदों में 17 रनों की जरूरत। देखिए मैच यहां से घूम सकता है, मैच यहां पे टर्न हो सकता है, ये टर्निंग पॉइंट हो सकता है। चार गेंदे 17 रन। जी हां, इस मरतबा बैक टू द बॉलर खेला है। फॉलो थ्रू में बहुत ही बढ़िया फील्डिंग थी और इसी वजह से एक ही रन यहां पे मिलेगा। थोड़ी सी मिस फील्डिंग जरूर हुई, मगर एक ही रन पर बल्लेबाजों को संतोष करना पड़ेगा। मगर अभी भी मैच जिंदा है, क्योंकि 3 गेंदें बची है और 16 रनों की जरूरत। क्या यहां पे 2 बड़े स्ट्रोक और 1 चौका आ सकता है? जी हाँ, परफेक्ट यॉर्कर, हेलीकॉप्टर बनाकर उसे उड़ाने की कोशिश की, मगर गेंद लॉन्ग ऑन की दिशा में फील्ड होती हुई अब धीरे धीरे ये मैच फिर से एक बार गेंदबाजी के पक्ष में झुका हुआ। तकरीबन 99% ये मैच गेंदबाजी करने वाली टीम के पक्ष में साफ नजर आ रहा है, क्योंकि ये बहुत ही अच्छी वापसी यहाँ पे आशीष की। आशीष ने एक बहुत ही बढ़िया बहुत ज़बरदस्त गलती की थी, उस गलती का एहसास था उन्होंने वो महसूस किया और उसके बाद देखिए क्या कमबैक, बार बार लगातार यहाँ पे यॉर्कर के ऊपर यॉर्कर, आंख के गोले यहाँ पे बरसाते हुए, और इसी के कारण यहाँ पे 4 रन, 1 ही रन यहाँ पे मिला। अब मात्र 1 गेंद बची है और 14 रनों की जरूरत। जबरदस्त गेंदबाजी पहले 3 ओवर के मुकाबले में आशीष ने ही जबरदस्त गेंदबाजी की है। जी हाँ, इस मरतबा कवर के ऊपर से खेला है, गेंद सीमा रेखा के बाहर भी है, छक्का यहाँ पे आएगा, मगर ये मैच उनके हाथों से जा चुका है। इस मैच को जीता है हार्दिक वॉरियर्स पुरस्कृत ताजपुर टीम ने। बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक। आने वाले मैच के लिए ढेर सारी शुभकामनाएं। और इस मैच में मैन ऑफ द मैच के सही मायनों में हकदार है निखिल पाटिल, जिन्होंने मात्र 11 गेंदों का सामना किया और 42 रनों का योगदान दिया है अपने टीम के लिए। मैं गुजारिश करना चाहूँगा निखिल पाटिल से कि आपका अवार्ड कलेक्ट करने के लिए आपको प्रेजेंटेशन बॉक्स में जल्द से जल्द यहाँ पे आना है। धन्यवाद। हॅलो, धन्यवाद यासिन सर. तत्पूर्वी या ठिकाणी आपण पाहूया श्रीराम हॉटेल वावे, गरिबांचं हॉटेल वावे नाका यांच्याकडून खरं तर माझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे एक समालोचक म्हणून. मालक आहेत संतोष पाटील. वडापाव मित्रांनो खूप स्वस्त आहे. वडापाव 8 रुपये, मिसल पाव 20 रुपये आणि दाबोली 10 रुपये. श्रीराम हॉटेल वावे, वावे नाका, गरिबांचं हॉटेल आहे मित्रांनो. नक्की संपर्क साधा.